तर निवडणूक कामाचं नियोजन करताना प्रशासकीय यंत्रणेचा किती गोंधळ उडालाय याचा संतापजनक नमुना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलाय। तब्बल 3 महिने आणि 13 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या 2 शिक्षकांना निवडणूक प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिल्याचा ठपका ठेवत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली। या प्रकारामुळे शिक्षण क्षेत्रातनं प्रचंड संताप व्यक्त होतोय। प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच त्यामुळे मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। पैठण तालुक्यामध्ये संभाजी कर्डिले यांचं 3 महिन्यांपूर्वी निधन झालं, तर दुसरे शिक्षक राजेश बसवे यांचं 13 महिन्यांपूर्वी निधन झालंय। नियमानुसार निवडणूक प्रक्रियेपूर्वी कर्मचाऱ्यांची माहिती अपडेट करणं आवश्यक असतं, मात्र या दोन्ही मृत शिक्षकांची नावं निवडणूक ड्युटीच्या यादीमध्ये तशीच ठेवण्यात आली आहेत। धक्कादायक बाब म्हणजे त्यांना केवळ कामाचे आदेशच दिले नाही आहेत, तर ते प्रशिक्षणाला उपस्थित न राहिल्यानं आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुद्धा प्रशासनानं केली आहे। माझ्या पतीचे 8 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले। त्यांचे निधन होऊन 13 महिने झाले, तरी सुद्धा आता महानगरपालिका प्रशासनातर्फे निवडणुकीचे आदेश आलेले आहेत। निवडणुकीचे आदेश आल्यानंतर आम्ही कागदपत्रांची पूर्तता केली, तरी सुद्धा पुन्हा त्यांच्या नावाने नोटीस आली हजर न झाल्याबाबत। आता यामध्ये आमच्या भावना दुखावल्या जातात ना, पुन्हा आम्हाला त्या गोष्टींची जाणीव करून दिली जाते की ते आमच्यात नाही आहे। आम्ही या गोष्टीला विसरून पुढे चाललो। महाप्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणावा प्रशासनाने याबाबत मग आम्ही काय खुलासा करावा? समजा ती व्यक्ती हयात नाहीये, तेव्हा आम्ही याचा खुलासा काय करायचा?